जिथे सिंगल होती तिथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाण मिळतात. सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ आज मात्र आपल्याला ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना बाण मिळतील. परंतु टीम वर्क कसं होतंय ना तेही पाहावं लागणार आहेत. कारण का ज्या टीमचं टीमवर्क झालंय ना, कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने बसलं ते संघ आपल्याला क्वालिफाय होताना बाण मिळाले. पुढचा बॉल याही वेळेला थोडेसे लेट झाल्यात. बॉल एकदम बातवे मिडल ऑफ द बॅटला नाही स्पर्श झाला. अगदी थोडासा स्टिकर वरती जाऊन आदळला गेला. त्यानंतरला सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. पार्थ बामणे खूप कमी वयाचा हाही गोलंदाज आहे, ज्याने असोसिएशन मध्ये खेळत असताना गावच्या संघासाठी खूप चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतो. फ्रंट लाईन बॉलर म्हणून त्याला आज मैदानाच्या आतमध्ये आणले गेले, बोलवले गेले आणि आता चांगली अद्यापर्यंत गोलंदाजी केली आहे पार्थने. 3 बॉल सगळे झालाय. टीमची धावसंख्या 3. पुढचा बॉल हो यावेळी महत्व आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? रप्पा पडला, बॅटला स्पर्श झाला होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये प्रचंड वेगानं. धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय. भावेश पानवकर इथून पुढे मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. या वेळेला थोडासा एक्स्ट्रा पेसने बीट केलं भावेशला. बॉलच्या लाईन पर्यंत नाही पोहोचले. त्यानंतरला अगदी आपण पाहतोय बाहेरचा बॉल छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आउटसाइड एज आणि यस्टनच्या मागे शैलेश पवारनी कोणतीही चूक नाही केली. सरळ बॉल त्यांच्या विकेट किपरच्या हातामध्ये आणि पार्थच्या खात्यामध्ये एक पहिली विकेट. इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेलाय. 3ऱ्या क्रमांकावरती अगदी पाहतो बॅटिंग करण्यासाठी टीमचा कॅप्टन रोशन जाधव. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाहेर मिळतात. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रोशन जाधव आपण पाहतोय. क्रिकेटवरती असणारं प्रेम ऍज अ कॅप्टन आपण पाहतोय. काही वेळेला लाऊड अपील केली होती. अंपायर्स वरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम सगळेच मित्र म्हणेन की 11च्या 11 खेळाडू करताना पाहायला मिळाले. परंतु अंपायर्स आमचे तटस्थ आहेत. अगदी पाहतोय खूप सारा अनुभव आहे त्यांच्याकडे. जेपी पॅनलचे हे अंपायर्स आपण पाहतोय. 5 बॉल सगळे झालाय. टीमची धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 3 आकड्यावरती 3-1 सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल परंतु त्यानंतर एकदम पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट आपल्या नावावरती करताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी एक युवा खेळाडूने. 3-1 सध्याची परिस्थिती. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. अगदी आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून जर विचार करायला गेला तर सगळेच युवा खेळाडूने खूप चांगलं प्रदर्शन दिलंय. मग तो शंतनू महाडिक असेल, त्याच गावाला बिलॉंग करणारा सुजल पवारला देखील आपण पाहिलं. अमित धसाडेची गोलंदाजी आपण पाहिली. त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय रेपोली गावाला बिलॉंग करणारे यश शिंदे. युवा खेळाडूंची नावं आम्ही पोचवतोय. सगळेच युवा आपण जे खेळाडू आहेत ज्यांचं एवढं नाव नव्हतं परंतु आता इथून पुढे खऱ्या अर्थानं त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वेळेला एकदम पाहतोय जो आपण 18 वर्षाचा गोलंदाजाचा उल्लेख केला होता माऊली एंटरप्राइज इंदापूर या टीमचा जिग्नेश, तो एकदम पाहतोय आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की 18 वर्ष सुद्धा नाहीये. फक्त आणि फक्त 15 वर्षाचा खेळाडू आहे. 9वी मध्ये तो शिकत आहे आणि 15 वर्षाच्या खेळाडूने काय गोलंदाजी केली होती. म्हणजे सगळ्या युवा खेळाडूने साहिल दोंडगेचा देखील आपण खेळ पाहिला. असे खूप सारे युवा खेळाडू आहेत त्यांच्यामधून आपण पाहतोय चांगली कामगिरी सध्याच्या घडीला MPL सीझन नंबर 5 मध्ये आपण पाहतोय.
जावेत मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक युवा खेळाडू आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती अनिकेत गोगले षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिला बॉल बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी लाईन आपण पाहतोय खराब होती त्यामुळे अंपायरचं सिग्नल व्हाईट बॉल. टीमच्या खात्यामध्ये एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल. 4-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. निळगुण गावाला बिलॉंग करणारा अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस त्याच्यावरती एकदम पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल घेतली जाते. टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. फुल टॉस बॉल वरती जास्त काही मिळणार नाहीये फक्त आणि फक्त सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 5-1. टॉस झाला होता साईनगरचा राजा टीमच्या बाजूने गेला होता. बॅटिंग निवडली आहे परंतु अद्यापपर्यंत तो यशस्वी नाही झालाय. गोलंदाजी अद्यापर्यंत पाहतोय हवी ठरली आहे. जवळपास 7 बॉल खेळ झालाय. 5-1 सध्याची परिस्थिती. रोशन जाधव टीमचा कॅप्टन. नितीन शिंदे आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहेत. टीम साईनगरचा राजा या टीमच्या वतीनं. पुढचा बॉल हो कोलातला बॉल एकदम पाहतोय दिशा दिली बॉल पाठीमागच्या दिशेने थांबणार नाहीये. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला MPL चौकार. गणेशोत्सव मंडळाची चर्चा राहते. ABP माझा या महाराष्ट्रामधील एक नामवंत न्यूज चॅनल त्याने देखील दखल गेली होती असं हे मंडळ आपण पाहतोय. आणि त्या मंडळाच्या नावानं आज संघ मात्र मानगाव प्रीमियर लीग मध्ये दाखल केलाय. मी DJ बाळा यांचं देखील कौतुक करेल. स्वतःच्या नावापेक्षा आपल्या गावाचं नाव त्यांनी दिलं होतं अशी सोनभैरव खांदाड. आणि आता आपण पाहतोय सगळे जे 3 टीम ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. मग शुभमजी असेल, गणेशजी असेल, केतनजी भिंगारे असेल यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाचं नाव दिलंय. आणि आपल्या मंडळाचं नाव कसं मोठं होईल त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टी-शर्ट्स वरती आपल्याला हा लोगो आपण पाहतोय. समेत मैदानाच्या आतमध्ये 10-1 सध्याची परिस्थिती. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. फटका बसलाय. एज अँड टेकन. यशांच्या मागे शैलेश बाबा टीमचा कॅप्टन कोणतीही चूक करत नाहीयेत. अनिकेतच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि टीमच्या खात्यामध्ये अगदी आपण पाहतोय दुसरी विकेट. धक्का क्रमांक दुसरा. नितीन शिंदे डावखुरा हाताचा बॅटर. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. या वर्षी संकेतजी पवार यांच्या माध्यमातून आम्हाला हे गीत मिळालंय. त्यांचे देखील आम्ही संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने खूप सारे आभार व्यक्त करतोय. एक छोटस टायटल सॉन्ग अगदी आपण पाहतोय खूप प्रसन्न करते. 10-2 सध्याची परिस्थिती. संघ संकटामध्ये स्ट्रगल करतोय थोडासा स्टार्टिंगच्या काही ओव्हर्स मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो अगदी नाव घ्यायच्या आधीच अगदी पाहतोय त्या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहेत. थांबायला तयार नाहीयेत. 1 ब्रिंग्स टू. स्वप्नील झेंडे मैदानाच्या आतमध्ये आले होते परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. लगातारची आपण पाहतोय दुसरी विकेट. स्वप्नील झेंडे इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक एकदम पाहतोय तिसरा बाद.
ज्याच्या नावावरती एक युवा खेळाडू आहेत, परंतु असं मैदानाच्या आतमध्ये अजिबात जाणीव करून देत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 विकेट टीम साईनगरच्या राजाला संघाला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन अनिकेत, हॅट्रिक संपादन केल्याबद्दल. धक्का क्रमांक आपण पाहत होतो म्हणजे 4था. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट संपादन. एकदम वाहतोय. मानगाव प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये हा दुसरा गोलंदाज ठरलाय ज्याच्या नावावरती आपल्याला हॅट्रिक संपादन होताना पाहायला मिळते. अनिकेत गोगले, आणि कालच आपण पाहतोय पहिली हॅट्रिक ज्यांनी संपादन केली तळेगावाला बिलॉंग करणारे, आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय एसएन कलेक्शन गोरेगाव या टीम मध्ये असणारा खेळाडू साहिल दोंडगे आपल्याला पाहायला मिळाले. त्याच वेळेला एकदम पाहतोय ओमकारजी गोगले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाला. पण मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपण अनिकेतला ते देणार आहोत. युवा खेळाडूंचे आपण उल्लेख केला गेला होता की खूप चांगली कामगिरी करत आहेत, आणि आता सुद्धा आपण पाहतोय अनिकेत देखील युवा होते. त्याच वेळेला सन्माननीय शशीदादा मोहिते साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. नगरसेवक विनंती असेल साहेबांना आपण व्यासपीठावरती या. आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय सागरजी खाडे देखील इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आणि गणेशजी भोसले यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपल्यासाठी हा भव्य व्यासपीठ इथून पुढे उभारला गेलाय, त्यामुळे विनंती असेल तिन्ही आमच्या मान्यवरांना आपण व्यासपीठावरती या. नगरसेवक सन्माननीय शशीदादा मोहिते आपण या. आपलं हार्दिक सरचे स्वागत. जावेत मैदानाच्या आतमध्ये. काही वेळेला लॉफ्ट करायचं होतं ऑन साइडला एकदम बातवे. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर होत नाहीये, वेगानं बॅट फिरवली जाते, त्यामुळे तेवढासा कॉन्टॅक्ट आहे बॅट अँड बॉलचा तो होत नाहीये, त्यामुळे एक सिंगल आली आहे. परंतु सध्याच्या घडीला चित्र एकदम बातवे तेवढं चांगलं नाहीये टीम साईनगरच्या राजासाठी. 12-4 सध्याची परिस्थिती. परंतु श्री जगदंबा फायटर्स पहिल्या सत्रामध्येच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे, सुरुवात चांगली केली आहे. पार बामने आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती पुढचा बॉल. हो एकदम पाहतोय दांडी 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 गुल. विकेट सोबतन यशांचा वेध घेतलाय आणि अगदी दूर वरती आपण पाहतोय यशांना फेकून दिलाय. बॅटर इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळतील. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय 5वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट सोबतन. केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. थँक्यू. अर्धा संघ अगदी आपण पाहतोय इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेल्यात.
साईनगरचा राजा संघ अगदी पाहतोय, स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे पार्टनरशिप करावी लागेल. टॉस अगदी पाहतोय इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकून बॅटिंग तर घेतली आहे, परंतु अद्यापपर्यंत तो निर्णय यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतोय निकेश पाकुडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल ओ चेक केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल हवेमध्ये होता, परंतु फिल्डर त्यावेळेला थांबले. जर प्रयत्न केले असते तर बॉल पर्यंत पोहोचू शकले असते, परंतु तसं नाही घडलंय. बॅटर सेफ राहिलेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13ला 5. पार्थ बामणे बाउंड ट्रॅक वरती. ओहो हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशन स्वतः गोल फिरले, परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही पाठवू शकले. आणि महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. हो अगदी आपण पाहतोय खोलात टाकलाय, ब्लॉक होल केलाय आणि त्यानंतरला पायांचा वापर रोशन यांचा नाही आपल्याला बाल मिळाला. फुटवर्क नव्हतं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईन पर्यंत लेंथ पर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्यामुळे एकदम पाहतोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. पार्थने अद्यापर्यंत 11 चेंडू डिलिव्हर केलेत, 6 आणि त्याच वेळेला 7 धावा खर्च केल्यात, 2 विकेट. हलक्यातनं एकदम पाहतोय शेवटच्या बॉल वरती ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय आणि अशा पद्धतीने एकदम पाहतोय षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि पार त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट आपल्या नावावरती गेले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पारच्या माध्यमातून पार मिळते आणि बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धापवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले. ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. धन्यवाद. शशीदादा मोहिते साहेब आपण या. आम्ही तुमचं शुभ सन्मान आम्ही करत आहोत. मंगुष जाधव आणि त्याच वेळेला अध्यक्ष रावजी बक्कम यांच्या शुभाताने आम्ही दादांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण शशीदादा जॉईन व्हा. सागरजी खाडे आणि गणेशजी भोसले आपण देखील जॉईन व्हायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपलं देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अगदी पाहतोय आमच्या प्रतिष्ठित मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सगळेच मान्यवर अगदी आवर्जून आपल्याला येताना पाहायला मिळतात. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे सगळेच मानगावकर आहेत आणि त्यामुळे एकदम पाहतोय येतात. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे प्रतिष्ठित मान्यवर. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता आणि या मॅचचा आनंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 6 पहिली मॅच फर्स्ट इनिंग चालू आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 14 तळण्यासाठी किरण मालोरे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत.
थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल हाताळण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा बाहेर गेलाय, त्यामुळे अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे झाली आहे 15-5. रोशन जाधव आपण पाहतोय, टीमचे कॅप्टन अजूनही खेळपट्टीवरती आहेत. जबाबदारीने खेळावं लागेल. आक्रमण केलंय, परंतु त्याच वेळेला एकदम वाहतोय, कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय ते म्हणजे रोशन यांना. हवेमध्ये तर उडवला गेला होता, परंतु त्यानंतरला तेवढंच बॉल प्राप्त नाही झाला. एलिव्हेशन तर खूप होतं, डिस्टन्स नाही कव्हर करू शकले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो स्क्रीनवरती सुप्पी कॅच होती, परंतु त्यानंतरला कॅचची ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतरला फेकी केली आहे. तोपर्यंत सिंगल. पुढचा बॉल लो फुल टॉस समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतोय फिल्डर बीट झाले आहेत, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी मच निडेड. 4 चौकार. अगदी आपण पाहतोय चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती टीम साईनगरचा राजा या संघाला. धावा होत नव्हत्या, परंतु त्याच वेळेला फिल्डर कडून घडली चूक आणि त्याचा फायदा टीम साईनगरचा राजा या टीमला झाला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने, परंतु यावेळेला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अप्रतिम दर्जाची फिल्डिंग राहिले. किरण यांच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलंय आणि त्यानंतरला एकदम पाहतोय कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 20-5 बाउंड ट्रॅक वरती भांदरे गावाला बिलॉंग करणारे किरण मालोरे दाखल होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल. भांदरे गावामधील देखील खूप सारे आपण खेळाडू पाहिले, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला खेळ गेल्या वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतोय. किरण बाउंड ट्रॅक वरती. पुन्हा एकदा लोबा बॉल टॉस. पुन्हा एकदा आपण पाहतोय सरच्या दिशेने केलेला फटका. ड्राईव्ह आपण करताना पाहायला मिळत आहेत. निकेश पागोडे मंगोले गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. ड्रायव्हिंग त्यांची चांगली आहे. सातत्याने आपण पाहतोय खूप सारे ड्राईव्ह त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ऑफ ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह असेल, सिंगल डबलने स्कोरकडे पुढे चाललाय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. मी तर म्हणेन फलंदाजीने खूप साऱ्या चुका केल्यात. एकदम पाहतोय थोडंसं लेझी पाहायला मिळालं. सॉफ्ट डिसमिसल आपल्याला खूप पाहायला मिळाले टीम साईनगरचा राजा या टीमच्या वतीनं. समोर बॉल होता, त्याला उडवलाय समोर आणि अगदी पाहतोय खेळाडू होते त्यांच्या डोक्यावरून बॉल बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसामधील अगदी पाहतोय हा पहिला सिक्सर. त्याच वेळेला सल्लागार निलेशजी केसरकर साहेब आणि त्याच वेळेला सचिव रोजी रातवडकर देखील आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतात. एकंदरीत आमच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सने खूप सारी मेहनत घेत आहेत. अगदी पाहतोय रात्री 1 वाजता मॅच संपल्यानंतर मग एक मीटिंग असते, त्यामध्ये सगळी चर्चा होते की उद्याचं नियोजन कसं करायचं, कशा पद्धतीने मॅचेस पार पडतील, प्रमुख मान्यवर कोण असतील, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होत राहते.
कारण का त्यांना सुद्धा माहिती आहे की MPL या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नाहीच आहे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. या वर्षी आपण त्या सगळ्याच गोष्टींवरती खूप सारं लक्ष दिलंय आणि एक दमदार स्पर्धा तुमच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका कलरची आपण पाहतोय ती थीम आपण या स्पर्धेकरिता घेतली. भव्य असा व्यासपीठ आपण पाहतोय. त्याच वेळेला लाईट शो आपल्याला देखील डीजे बाळा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या फायनल डे मध्ये आपण लाईट शोचं प्रदर्शन आपण करणार आहोत. जसं आपण इंडिया कपला पाहिलं होतं त्या पद्धतीने आपण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण फायनल डेला करणार आहोत. त्यामुळे फायनल डेला खूप सारी मजा मस्ती धमाल आणि एक चांगला टेनिस क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. परंतु हे दिवस देखील फार महत्वाचे आहेत जिथे आपण एक एक टीम्स आपण वरती घेतोय. सुपर 8 मध्ये सगळेच बेस्ट आहेत परंतु ज्या खेळाडूचा त्या दिवशी परफॉर्मन्स कोणत्या खेळाडू चांगला होतोय ना तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नाव बॅक टू द क्रिकेट. 4व्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 वादळण्यासाठी स्वयं शिंदे. पहिलाच बॉल हवेमध्ये आपण पाहतोय फटका फसलाय. निलेश जाचक बॉलच्या खाली कोणतीही चूक करत नाहीयेत. टीमचा कॅप्टन रोशन जाधव आपण पाहतोय. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील सर्वाधिक मोठी विकेट धक्का क्रमांक 6 बाद. अगदी आपण पाहतोय पुणे गावाला बिलॉंग करणारा अंडर-20चा मी तर म्हणेन खेळाडू आहे स्वयं शिंदे आणि तो एवढ्या कमी वयामध्ये तोही मानगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळतोय. ही देखील त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. खूप कमी वयामध्ये या सगळ्या खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय. बॉलिंग वरती आपण पाहतोय ते आले त्यानंतर पहिल्याच बॉल वरती टीमच्या कॅप्टनची विकेट घेतली आहे. ही देखील त्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. रोशन जाधव असे खेळाडू आहेत शेवटपर्यंत मॅच घेऊन जातात. खूप चांगला परफॉर्मन्स आपला त्यांच्या मधून पाहायला मिळतो परंतु आज आपण पाहतोय षटका टोकल्यानंतर ते मैदानाच्या बाहेर गेले. अठ्ठावीस तासा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धर्मेश जाधव. मैदानाच्या आतमध्ये आले. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धर्मेश जाधवच्या बॅट मधून हा पहिला धमाका सिक्सर. करता पहिला बॉल वरती षटकार त्यानंतर लागतोय आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह येतोय MPL चौकार.
38 ला 6. पहिल्या बॉलवरती सोयमच्या नावावरती विकेट तर राहिली होती, परंतु त्यानंतरला मागच्या 2 बॉलवरती त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. परंतु धर्मेश जाधव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमण केलंय. जाधवच्या वाट बाजूला पण पाहतोय, ऑन साइडला भिरकावलंय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे एकदम पाहतोय. 8व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. धर्मेश जाधव या नावाची चर्चा आता सध्याच्या घडीला डगआउट साईनगरच्या राज्यामध्ये पाहायला मिळतीये. सिक्सर. अ, 44 ला 6 सध्याची परिस्थिती. मागच्या 3 बॉलवरती 16 धावा खर्च केल्यात स्वयंने, परंतु धर्मेश जाधव, रोशन जाधव यांचे बंधू आहेत, 8व्या क्रमांकावरती आलेत आणि त्यानंतरला मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आहे. 3 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी बनवल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं साईनगरच्या राजा या टीमला या धावांची गरज होती खूप, आणि त्या धावा धर्मेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी असणार आहेत. 44 ला 6 का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे असं वाटलं होतं की धावा होत नाहीयेत, विकेटमध्ये काही चेंजेस झालेत की काय. काल तर अगदी आपण पाहतोय 94 धावा रात्रीच्या 11-11:30 वाजता चेस झाला होत्या, फॉग मधून सुद्धा. तर असं वाटलं होतं की आता इथून पुढे खेळपट्टी बदलली की काय, परंतु तसं नाही घडलंय. धर्मेशने दाखवून दिलंय, हो ही खेळपट्टी फलंदाजासाठी नंदनवन आहे आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. फुल टॉस अगदी बंबातोय. आक्रमण तर करायचं होतं, स्वतःवरती थोडेसे नाराज असतील परंतु हरकत नाही आहेत. धावा आली आहे, सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळते 45 आकड्यावरती 45. एक सन्मानजनक स्कोरच्या पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळते. 45 ला 6 पण पाहतोय. आता इथून पुढे निकेश पाकुडे असेल स्ट्रायकिंग एंडला. बाउंड ट्रॅक वरती स्वयं अद्यापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. एक युवा खेळाडू आहेत. शेवटचा बॉल 5व्या षटकामधील शेवटचा बॉल एकदम पाहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही आहे, सिंगल घेतली, दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता या शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या आहेत आणि षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते 47 आकड्यावरती 47 विथ लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक इथून पुढे बाकी असणार आहेत. या 6 बॉल मध्ये इथून पुढे चांगली बॅटिंग होईल की इथून पुढे चांगली गोलंदाजी होईल ते पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. तोपर्यंत एक छोटासा डीजे ब्रेक, डीजे पाळा. मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय. यस, निश्चितपणाने अगदी पाहतोय गेल्या 5 दिवसापासून गाजते आपली खऱ्या अर्थानं मानगाव प्रीमियर लीग. यस, बाउंड ट्रॅक वरती आता आपण पाहतोय गणेश यादव आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. रुद्रवली गावाला बिलॉंग करणारी गणेश यादव बाउंड ट्रॅक वरती. हो, लगातारचा एकदम पाहतोय. हा दुसरा डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल वरती देखील बॉल डॉट झालाय, दुसऱ्या बॉल वरती देखील धाव नाही आली आहे आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय हा कुठेतरी दबाव असावा जिथे अगदी पाहतोय
सिली मिडॉन, त्याच वेळेला सिली मिडॉफ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दोन जे फिल्डर्स आहेत ना अगदी समोर आहेत, त्यामुळे कुठेतरी दबाव क्रिएट झालाय की काय बॅटर वरती तेही पाहावं लागणार आहेत. कॅप्टन्सी शैलेश पवार यांच्या खांद्यावरती आहे. ओ तिसरा डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा लगातारचा डॉट बॉल, 47 धावा आपण पाहतोय. इथून पुढे अजूनही 3 बॉल्स खेळ बाकी असणार आहे, परंतु प्रेशर इथून पुढे आपण पाहतोय क्रिएट केला जातोय. हे माइंडसेट फार महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण पाहतोय शैलेश पवार यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळाले 2 फिल्डर अगदी समोरच लावलेत. यावेळेला एकदम पाहतोय थोडासा खराब बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 48 आकड्यावरती 48. शेवटचे 3 बॉल फार इम्पॉर्टंट असणार आहेत. गणेश जाधव बाउंड ट्रॅक वरती, धर्मेश जाधव आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती पुढे आले आहेत. बॉलला देखील पुढे पाठवण्याचा प्रयत्न तर केला, एक सिंगल तर किती केली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळतं. फेकी करतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. वा अप्रतिम त्याची फिल्डिंग, ऍब्सोल्युटली स्टनिंग. विकेट किपरच्या हातामध्ये अगदी पाहतो त्या एंडला फेकी केली गेली. वेस्टर्नच्या मागे अगदी आपण पाहतोय शैलेश पवार कोणती चूक करत नाहीयेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय धर्मेश जाधव इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला फेकी केली अगदी परफेक्ट एंड वरती आणि कोणतीही चूक करत नाहीयेत. कोणताही वेळ खर्च न करता शैलेशने ते बॉलला इष्टानं लावला आणि धक्का क्रमांक 7 धर्मेश जाधव इथून पुढे मैदानाच्या बाहेर बॅक टू दी डग आउट. अगदी आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रतीक उतेकर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला प्रतीक उतेकर आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट 2 बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ओहो याही वेळेला एकदम पाहतोय संपर्क नाही झालाय. पुन्हा एकदा एकदम पाहतोय विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहेत. निकेशला स्ट्राईक तर घ्यायची होती, परंतु प्रतीकने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. इथून पुढे एकदम पाहतोय निकेश पाकुडे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 8 बाद. त्याच वेळेला बंडेची वाढवल देखील आलेले आहेत. विनंती असेल बंडेची वाढवल आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक सरचे स्वागत. शेवटचा बॉल त्याच्यावरती करायचं होतं आक्रमण. बॉल पाठीमागच्या दिशेने थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे टार्गेट सेट करणारा हा चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे 53 आकड्यावरती. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर या टीमला. त्याआधी आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि करणार आहोत मॅच क्रमांक 2 टॉस. एकदम पाहतोय दोन्ही टीमचे ओनर्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे आले असतील तर आपण विनंती असेल आपण या. सैनिकरचा राजा टीमचे ओनर तर आहेत व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात, परंतु श्री जगदंब फायटर्स इंदापूर या टीमचे ओनर उदय शिड्डाळ आणि त्याच वेळेला संतोषजी पोलेकर आपण कुठे आला असेल तर आपण विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. जाऊयात आपण प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण
या सेकंड मॅचचा टॉस आपण करणार आहोत, जिथे आपल्याला संघ पाहायला मिळतील. AB वॉरियर्स टीमचा कॅप्टन, निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर आपल्याला पाहायला मिळतील टीमचा कॅप्टन, आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी गार्गी अँड निव्यांश 11 कर्डी टीमचा कॅप्टन आपण पाहतोय ते म्हणजे सौरभ मोहिते आपल्याला पाहायला मिळतील. या सेकंड मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करेन नगरसेवक शशीदादा मोहिते आपल्या शुभाताने आपण टॉस करणार आहोत या सेकंड मॅचचा. बोथ टीमचे कॅप्टन्स प्लीज कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स. टॉस आपण करणार आहोत इथून पुढे सेकंड मॅचचा इनिंग ब्रेक मध्येच, याची देखील आपण नोंद घ्या, त्यामुळे आपण कोणताही विलंब करू नका. सौरभ मोहिते आपण या टॉस करण्यासाठी, आणि त्याच वेळेला सूरज पाशीलकर टीमचा कॅप्टन. चला लगेच खूप सारे तुम्हाला कॉल आम्ही दिलेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस इम्पॉर्टंट आहे, आमचे मान्यवर देखील आपले वाट बघतायत. एकदम पाहतोय मानगाव प्रीमियर लीग 2025 हा थरार आपल्याला पाहायला मिळतात, आणि आजच्या दिवस क्रमांक 6 तिसरी रात्र आपण अनुभवतोय. सगळेच आज चांगले खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, आणि सगळेच प्रतिष्ठित मान्यवर देखील आवर्जून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येतात, स्पर्धेचा आनंद घेत आहेत, स्पर्धा अनुभवत आहेत. एवढी मोठी भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या मानगाव प्रीमियर लीगची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चला टीमचा कॅप्टन सूरज कुठे असेल आपण लगेच या. टीम AB वॉरियर्स विक्रम नायकवाडी सर आपल्या टीमचा कॅप्टन लगेच या. यस अगदी महत्व तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी आपण टॉस करणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्या, अन्यथा आपल्याला पेनलाइज केले जाईल, कारण आमच्या टीमचे कॅप्टन देखील आहेत, आणि त्याच वेळेला अगदी महत्व टीमचे ओनर देखील जॉईन होतील, आणि आमचे मान्यवर देखील आहेत. त्याच वेळेला अगदी महत्व आमचे DC बाळा पवार हे देखील उपस्थित झालेले आहेत. भावी नगरसेवक, एक नगरसेवक आमच्या संवेद प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत, आणि भावी नगरसेवक आम्हाला समोर व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतात. विनंती असेल शशीदा मोहिते साहेब आणि गणेशजी भोईर या दोघांना, गणेशजी भोसले यांच्या शुभादाने आपण करणार आहोत. चला कॉल कोणाचा असेल, एक मिनिट. सूरज यांचा कॉल असणार आहेत. विनंती असेल गणेशजी साहेब आपल्या शुभादाने. हेड कॉल दिलाय, आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय यस टेल आलाय. सौरभ आपण पाहतोय प्रथमतः टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? सर्वप्रथम फलंदाजी करेन मी. यस बॅटिंग करण्याचा डिसिजन अगदी पाहतोय. फर्स्ट मॅच देखील तुम्ही पाहत असाल जिथे बॅटिंग घेतली, परंतु एवढी चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला नाही राहिली आहे, आणि बॅटिंग करत असताना अगदी पाहतोय कोणत्या बॅटरवरती जास्त विश्वास असेल आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 70+ करायचा प्रयत्न करेन मी. यस, आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी किती एक्सायटेड होतात? खूपच, कारण मी 6 दिवस येत होतो स्पर्धा बघायला, आणि नियोजन अतिशय चांगलं केलेलं आहे. लास्ट इयर डे झालेली, यावेळेस डे नाईट केली आहे, तर अजून खेळावं असं वाटतंय, म्हणजे चांगलं वाटतंय. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार. आपण टीम सोबत जॉईन होऊ शकता. येस सूरज आमच्यासमोर जोडले जातील, आपण पाहतोय. सूरज, टॉस इम्पॉर्टंट होता? हो, नक्कीच इम्पॉर्टंट होता. मी पण बॅटिंग सिलेक्ट करणार होतो, पण ठीक आहे, आता टाइम होत आलाय जेवढा, क्लायमेट पण आता डाऊन होत चाललाय, त्यामुळे ठीक आहे, मला फिल्डिंग पण चालेल. टीमचे ओनर विक्रम नायकवाडी सर आहेत, आपण पाहतोय अगदी विश्वास दाखवलाय तुमच्यावरती. टीम ओनर बद्दल काय सांगाल? नक्कीच दुसऱ्या वर्षी सतत त्यांनी मला आता चान्स दिलाय. नक्कीच मी प्रयत्न करीन की त्यांना क्वालिफाय करायचा प्रयत्न करीन. ते आता उपलब्ध नाही आहेत, ते थोडा उशिराने येणार, पण नक्कीच परफॉर्मन्स चांगला देऊ आम्ही. येस, आणि एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असणार आहेत. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टीम निवेश गार्गी 11 कर्डी won the toss and they decided to bat first. It's all from the presentation box. It's time to match time. So over to com box. धन्यवाद. सुजित पवार आपण देखील आपल्या देखील आम्ही शुभ सन्मान करत आहोत. सुजित पवार यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत, आणि त्यानंतरला आम्ही जात आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपण आवाज ऐकूया. तुम्हाला सर्वांचा लाडका आवाज, व्हॉइस ऑफ दक्षिण रायगड, मिस्टर हर्ष मुंडे सर. धन्यवाद.
हॅलो चेक हॅलो हॅलो डीजे बाळा हॅलो चेक हॅलो हॅलो या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे, मॅन फ्रॉम किल्ला रोहा, हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा आज आपण पाहतोय. माणगाव प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व आणि आजचा दिवस 6वी रात्र आपल्या समोर इकडे सुरू होताना पाहायला मिळेल. पहिली मॅच आहे. एका बाजूला आपण जर पाहिले तर श्री जगदंब फायटर्स, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळणार तो म्हणजे साईनगरचा राजा. पुढचा बॉल, ओहो रिवर्स, अप्रतिम फटका शैलेश पवार यांच्या बॅट मधून येतोय. दुसरा चौकार. निलेश शुभारे आणि त्यांच्या समवेत त्यांची चिमुकली इकडे त्रिशू सुद्धा इकडे दाखल होताना पाहायला मिळते आणि तिचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज सर्वच मान्यवर सुद्धा इकडे उपस्थित होताना पाहायला मिळतील. जसं जसं संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं तशी मान्यवरांची मानलेली आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीनं वाह, चांगला बॉल होता, फसवा बॉल, अगदी गतीमध्ये परिवर्तन आणणारा चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. रोशन जाधव यांच्या माध्यमातून महत्वाचे खेळाडू कर्णधारपद त्यांच्याकडे बॅटिंग करत असताना टीमने थोडं नाराज केलं होतं, पण सुरुवात खराब झाली. शेवट मात्र थोडं का होईना गोड होताना पाहायला मिळते. मधल्या कालावधीमध्ये धावा आल्या आणि त्याच वेळेला मात्र 54 धावांची टोटल, एक चांगलं टार्गेट सेट झालं म्हणजे फायटिंग करू शकतात. एकाच चांगली ओव्हर, त्याच वेळेला एक चांगल्या पद्धतीचा कमबॅक झाला तर मॅच दोन्ही बाजूने बॅलन्स असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थांबवाव्या लागणार आहेत. ज्या पहिल्या 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईकला बॅटर येतील अक्षय उभारे. बॅकफुटला जाऊन फटका चांगला खेळला, गॅप काढायची होती पण क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगली फेक बॉलची चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. सगळं काही चांगलं पाहायला मिळालं. चांगलं करावं लागणार आहे जर तुम्हाला चांगला सामना किंवा चांगली स्पर्धा जर तुम्हाला जिंकायची आहे तर प्रत्येक वेळेला तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं करून दाखवावं लागणार आहे. 10 धावा, पुन्हा स्ट्राईक रोटेट, पुन्हा नव्यानं आपण जर पाहिलं तर शैलेश पवार ऑन स्ट्राईक, स्विच हिटचा फटका. मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये शैलेश पवार त्यांच्या बॅट मधून हा चौकार. जिल्ह्यात गाजती आमची माणगाव प्रीमियर लीग. संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण जगभर ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करते. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, जिथे आपण जर पाहिलं तर मास्टर कॅमेरासाठी दर्शन मोरे, खूप छान कॅमेरा वर्क, पूर्णपणे मैदानाच्या चहूबाजूला कुठे कुठे बॉल जातो ते सगळे क्षणचित्र त्याच्या माध्यमातून टिपले जातात. त्याच वेळेला आपण जर विचार केला तर साईड कॅमेरासाठी अल्पेश भोपी, बॉलर ॲक्शन, त्याच वेळेला बीमर, या सगळ्या गोष्टी तो साठवून ठेवतो. आणि त्याच वेळेला सगळ्याच खेळाडूंचा लेखाजोखा किंबहुना आकडेमोड ऑनलाईन पद्धतीनं प्रथमेश पाटील, चांगल्या पद्धतीचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्यांच्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक वेळेला कधी कुठे दाखवायच्या, मग ॲक्शन रिप्ले कधी द्यायचा, स्क्रीनवरती कोणत्या खेळाडूला दाखवायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण पाहिलं तर सेटअपवरती स्वतः
मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हे 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आणि हे जे स्वप्न पाहिलं गोड संदेशजी पाटील यांची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते. खूप छान वर्क चालू आहे. यस, पंच पहा काय सांगतात. आणि ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिलं तर आज ऑफलाईन स्कोरर म्हणून समीर पवार यांची गुणलेखकाची भूमिका आपण पाहतोय. खूप छान स्कोरिंग ते सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. दमदार स्पर्धा आहे, दमदार आयोजन आहे आणि सर्वांचंच काम मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज बॉलिंगला. सूरज तांबेचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. हेच चेंडू अपेक्षित आहेत किंवा अशाच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. या मॅच मध्ये खेळत असताना पहिल्या डावामध्ये आपण विकेट हॅट्रिक सुद्धा पाहिली. म्हणजे खूप खडखड प्रवास करून इथपर्यंत साईनगरचा राजा पोहोचलाय. साईनगरचा राजा म्हटल्यानंतर माणगाव तालुक्यातील सर्वाधिक मोठा आगमन सोहळा होतो साईनगरच्या राजाचा. आणि या मॅच मध्ये सुद्धा निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये हळूहळू का होईना मोठं आगमन झालं, पण अशी फिल्डिंग करून जमणार नाहीये. प्रयत्न चांगले होते. बॉल अतिवेगाने आला होता. हाफ ट्रॅकर बॉल जणू काही बॅटरने क्षेत्ररक्षकाला शोधूनच तो फटका मारला होता, पण तेवढासा क्षेत्ररक्षकाला पकडता आला नव्हता. अंगावरती बॉल आला. शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान बॅटरला मिळतोय जीवनदान. अक्षय मात्र एक सुटकेचा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याला जीवनदान मिळतंय. शैलेश पवार म्हटल्यानंतर एक महत्वाचा खेळाडू आहे या माणगाव विभागामध्ये. त्याचं सुमधुर गीत सुद्धा आहे आणि त्या कौतुकास तो पात्र ठरतो दरवेळेला. मागील वर्षी सुद्धा त्यानं खूप स्ट्रगल केला होता या स्पर्धेमध्ये. त्याचं अर्धशतक जरी हुकलं असेल तरी सुद्धा मात्र त्याची ती खेळी अजूनही आठवते आणि त्याची बॅटिंग मात्र इम्प्रेस करणारी होती. त्यात ते मात्र शंका नाहीये. आज सुद्धा तो खेळेल. कर्णधार पद त्याच्याकडे आहे. श्री जगदंब फायटर या संघाचं. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल सूरज तांबे. ब्लॉक होल लेनचा बॉल चांगला बॉल होता. हे बॉल इम्पॉर्टंट आहेत आणि पहा ना बॅटरला रीड करणं खूप गरजेचं आहे. मी म्हणेन तो सूरज करतोय, कारण की सूरजनं टाकलेला हा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. कारण की जर पुढे बॉल ठेवला किंबहुना जास्तीचा मागे ठेवला तर अशा स्थितीमध्ये शैलेश पवार कधी रिव्हर्स खेळेल, तर कधी स्वीप मारेल, तर कधी आपण जर पाहिलं तर पुल करेल. या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा सूरजकडे यदा कदाचित असावा आणि म्हणूनच त्यानं पहिला बॉल यॉर्कर टाकलाय. पुढचा बॉल समोर. हा समोर बॉल होता. लालच दिली आहे, फसवलं, चकवलं. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाचा खेळाडू अक्षय उभारे मैदानाच्या बाहेर. आज आपण पाहतो मॅचचा आनंद घेण्यासाठी स्वतः मंगू जाधव यांचे चिरंजीव दियांश जाधव सुद्धा इकडे दाखल झालेले पाहायला मिळतात. पहिल्या मॅचचा टॉस सुद्धा त्यांच्या शुभास आपण केला होता. 16 धावा दफळकावरती आहेत. एक बॅटर मात्र आपण जर पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळाला. पहिली विकेट आली आहे, हे गरजेचं आहे. जास्तीचे फलंदाज जर लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पाठवले ना तर दबाव निर्माण होईल आज कमी धावा असताना सुद्धा. आणि पहिलीच मॅच आहे दोन्ही टीमची. खेळपट्टीचा अंदाज नाहीये, मैदानाचा सुद्धा अंदाज नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेचा अंदाज कोणालाच नव्हता. एवढी दमदार स्पर्धा, एवढं दमदार आयोजन आणि एवढं दमदार नियोजन. सर्वांना वाटलं डे नाईट स्पर्धा म्हणजे काय फक्त चारही साईडनं हॉलिजन लावले जातील, पण नाही. 4 साईडला गॅलरीज सुद्धा अवेलेबल आहेत, बॅरिकेड सुद्धा आहेत आणि अशा स्थितीमध्ये प्रेक्षकांची सुद्धा काळजी घेतली जाते. 4ही साईडला बॅनर्स. खूप छान आयोजन. आला आला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे स्वप्न पाहिले जातात, पण त्या स्वप्नांवरती पाणी फिरण्याचं काम जो आहे ना तो सूरज तांबे करताना पाहायला मिळालाय. मी म्हटलं होतं पहिल्या दिवशी ज्या वेळेला समालोचनासाठी आलो होतो, या स्पर्धेला जॉईन झालो, त्यावेळेलाच म्हटलं होतं की ही स्पर्धा एवढ्या दैवित्यमान सोहळ्यामध्ये सजवली आहे ना की 4 दिवस कमी पडतील या स्पर्धेचं कौतुक करण्यामध्ये. आणि होय, आज 4था दिवस आहे माझा. इथून पुढे आपण थेट
फायनलच्या दिवसामध्ये भेटणार आहोत. ओहो, मागून यष्ट्या तुम्ही दाखवल्या आणि त्या सूरज तांबेनं वाकवल्या सुद्धा. 0चा चष्मा घालून दीपक कटे मैदानाच्या बाहेर. अक्षय निखिल म्हणजे तिघांनी मिळून यदा कदाचित बाईकसाठी नशीब आजमावलंय. अजून 200 रुपयाची कुपन आणि एक बाईक. यस, निश्चित सर्वांसाठी कुपन अवेलेबल आहे. शेवटला नशिबाची साथ कोणाची असेल, सध्या जास्तीचं नशीब धावतंय. कुपन फाडायला हरकत नाहीये. मनीष पाटील काय म्हणताय? जाताना सेटअप नेण्यासाठी बाईक मिळेल. ₹200 कुपन आणि तब्बल आपण जर पाहिलं तर बाईक ना भूतो ना भविष्य. माणगावकर काही करू शकतात. यावर्षी 2 चाकात, पुढल्या वर्षी 4ही बघायला मिळू शकतात. काही होऊ शकतं. 16 धावा धावफलकावरती आहे. 2 धावांचं षटक टाकलं. लाजवाब बॉलिंग केली सूरजनं. कौतुकास्पद पात्र राहिला. नॉन स्ट्राईक एंडला उभा होता शैलेश, तो आता स्ट्राईकला आला. तिसरा षटक, पहिला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. ओ हो 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 हो, हे नाही करू शकत आहात तुम्ही. मला वाटतं स्वप्नील होता का? स्वप्नील झेंडे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही असे झेंडे लावून जमणार नाहीये. ज्या वेळेला तुम्ही कबड्डीवरती खेळताय, तुमच्याकडून कॅचेसच्या अपेक्षा, टीमला जर जिंकायचं तर तुम्हाला तुमच्या विजयाचा झेंडा फडकावायचा असेल तर तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील स्वप्नील. पण नाही, मी म्हणेन हा हाफ चान्स होता. तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, कारण की शैलेश पवार सारख्या खेळाडूचा झेल सोडताय. तो उभा राहिला ना तर तो एकटा 54 बनवू शकतो. येस, प्रत्येकाचा अंदाज आहे. काहींना वाटत असेल होईल, काहींना वाटत असेल नाही. पण त्या दरम्यान डॉट आलाय. बॅटर किरण मालोरे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ते डॉट खेळताना पाहायला मिळाले. दीपक आले होते आणि दीपक गेले सुद्धा. किरण आले, ते डॉट खेळलेत. पण जो खेळतोय तो मैदानावरती शैलेश, त्याचा झेल सुद्धा सुटलाय. मॅच ऑन. प्रतीक उतेकर बॉलिंग मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळत्या. प्रतीक म्हटल्यानंतर साखेवाडी गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. साखेवाडी गाव म्हटलं ना तर निजामपूर विभागामध्ये अगदी बऱ्याचशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये, सह्याद्री पर्वतरांगांच्या अगदी कुशीमध्ये वसलेलं ते साखेवाडी गाव. मी म्हणेन माणगावच्या या मैदानावरती येण्यासाठी सुद्धा खूप लांबचा प्रवास केलाय, भले तो तालुक्यातला आहे. प्रतीक उतेकर, त्याची गोलंदाजी खूप चांगली आणि चर्चेचा विषय असते साखेवाडीसाठी. फुलटॉस, बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतः बसले, बॉलला उडवला स्क्वेअर लेगच्या वरून, सीमा पार षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती येतील. आता 21 बॉल मध्ये 31 ची गरज. किरण मालोरे चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. पुन्हा फुल टॉस आणि यावेळेला अगदी आपण जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर.
ब्रदर ग्रुप्स यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर किरण मलोरे याच्या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यावेळेला बॉल बाहेर चाललाय. डॉट बॉलची घोषणा तिकडे होताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रतीक उतेकर आज थोडा नाराज करताना पाहायला मिळाला. हे अपेक्षित नव्हतं त्याच्याकडून. ज्या वेळेला रनवे मध्ये प्रॉब्लेम आला होता तो थांबला, पुन्हा मागे गेला आणि मागे गेल्यानंतर मात्र तो चुकीचा चेंडू फेकताना पाहायला मिळाला. त्याच्या मागोमाग मग दबावाखाली दुसरा सुद्धा फुल टॉस आणि आता कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. धाव घेण्याचा मानस धाडस. चुकीची फेकी आणि बघता बघता जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाली. 3 षटकांचा खेळ बघता बघता संपला. 10.00च्या सरासरीनं बॅटिंग होत असताना धावा बनल्या त्या तब्बल 30. 18 बॉल आणि इथून 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहिजेत, पण त्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. डीजे बाळा. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आणि निश्चितपणे संपूर्ण आवाज घुमतोय रायगड मध्ये. रायगडाचा आपण जर पाहिलं तर विचार केला तर रायगड जिल्ह्याचं जे क्रिकेट आहे ते सातत्यपूर्ण पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठ्या स्पर्धा किंवा लीग पद्धतीच्या स्पर्धा सर्वाधिक आपण पाहतो सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मिस टायमिंग फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षकात आणि आता कोणतीही चूक नाहीये. महत्वाचा खेळाडू किरण मालोरे महत्वाच्या जागी इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतील. विकेट. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. थँक्यू. आपली मानाची प्रीमियर लीग माणगाव शहरामध्ये पार पडताना पाहायला मिळते. माणगाव शहराचा मान सन्मान अभिमान वाढवणारी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आणि त्या खेळाचा दर्जा वाढवणारी स्पर्धा म्हणजे माणगाव प्रीमियर लीग. आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा दिवस क्रमांक 6वा. काल जास्तीचा फन डे होता. आज कशा पद्धतीचं चित्र असेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. 30 वरती 3 सध्याची स्थिती. बॅटिंग करत असताना श्री जगदंब फायटर हा संघ. पुढचा बॉल समोरचा फटका खेळला जातोय. गॅपमध्ये बॉल चालला तिकडे मात्र डीबॅक्सच्या कव्हरला फिल्डर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. खूप छान फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप नाहीये. बॅकअप मिळेल तदोर मात्र दोन्ही फलंदाजांनी बघता बघता अतिवेगानं धावा कंप्लीट केल्या. 3 धावा मिळताना बघायला मिळतील आणि 3च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेतन 3 वरती खेळतात. सूरजने आतापर्यंत 3 विकेट घेतल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. 4थी ओव्हर चालू आहे. तीस धावात 16 बॉल 21 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे संपूर्ण सामन्यामध्ये. पुढचा बॉल. ओघो दिशा देण्याचा प्रयत्न. गॅप स्ट्रोक
हुशार आहे शैलेश पवार आणि त्यानं फक्त दिली दिशा. बॉल निघाला थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पार. चौकार. क्रिकेटच्या या विश्वात 360 मिस्टर परफेक्ट. क्रिकेटच्या या विश्वात 360 मिस्टर परफेक्ट. असा नावा रूपाच आला, असा नावा रूपाच आला तो शैलेश पवार मानगाववाला. असा नावा रूपाच आला तो शैलेश पवार मानगाव. थँक्यू. येस, जो नावा रूपास आला तो शैलेश पवार माणगाववाला मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून धावा आला 8 बॉल मध्ये 19. अप्रतिम बॅटिंग करतोय. अजून एक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल चालला पण तिथे थांबवण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणी बॉलनं सीमारेषा गाठली आणि मिळतोय शैलेश पवारला पुन्हा चौकार. फोडून काढी गोलंदाजी, हे पाहून खेळ क्रिकेट फॅन झाले ती आजी माझी. 41-41 ऑन द बोट. 14 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. चित्र बदलून टाकले या मॅचचं, जिथे 2 षटकार किरणनं ठोकले आणि आता शैलेश पवार ही ख्याती आहे त्या खेळाडूची. तो सिंगल डबल कधी धावेल त्याचा काही नेम नाही आणि तो कधी कुठल्या गोलंदाजाला कुठल्या दिशेला चौकार मारेल याचा काही नेम नाही. त्याचा गेम वेगळा आहे, त्याचा क्लास वेगळा आहे आणि म्हणूनच या संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये 360 या नावानं त्याची प्रचिली आहे, ओळख निर्माण केली आहे वेगळी. एक आपला बॅटिंगच्या जोरावरती सातत्यपूर्ण सगळ्यांची मन जिंकलीत त्या खेळाडूनं. तामाणे गावचा सुपरस्टार आहे. तामाणे गावाचं क्रिकेट खूप सारं गाजवलं आणि मग शैलेश आज कर्णधार पद आपल्या हाती घेऊन मैदानाच्या आतमध्ये 43 वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद झाले. 4 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता पाहायला मिळणार आहे. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. रोमहर्षक मॅच होईल जर इथे या ओव्हर मध्ये कमबॅक झाला तर. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. आपण समालोचक कक्षामध्ये डीजे ब्रेक घेऊया. ऐकूया एक सुमधुर संगीत. पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. रायगड गाण्यात फेमस झाला, समालोचनाची आवड त्याला, नावाचा झाला लय बोलबाला. त्याच्या नावात दम हाय र, हर्षल मुंडे दादा यो कॉमेंट्रीचे जात किंग हाय र. त्याच्या नावात दम हाय र, हर्षल मुंडे दादा यो कॉमेंट्रीचे जात किंग हाय र. त्याच्या नावात दम हाय र. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 43 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जे गीत आहे ना ते आम्हाला संकेतजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं होतं. काल ते त्यांची सुद्धा उपस्थिती आम्ही इथं पाहिली आणि जे याआधी आपण संजय सरांचं सुद्धा गीत पाहिलं ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून, म्हणजे समालोचकांवरती सुद्धा खूप सारं प्रेम त्यांनी इथे दाखवलं. किंवा या स्पर्धेचंच गीत सुद्धा त्यांनी आपण जर पाहिलं तर इथे दिलेलं पाहायला मिळालं. संकेत पवार आवर्जून वाढदिवसाचे किंबहुना तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे गीत किंवा कोणत्या खेळाडूचे गीत जर बनवायचं असेल तर आवर्जून संकेत पवार महाड यांना आवर्जून आपण कॉन्टॅक्ट करा. 44 धावा धावफलकावरती. 11 मध्ये अजूनही 10 बनवायच्यात. शैलेश पवार ऑन स्ट्राईक. हळवा बॅटन स्ट्रोक मिस टाइम. फटका हवे तिथे मात्र आपण जर पाहिलं तर दुसरा झेल सोडलाय. बघा ना शैलेश पवार यांचा जो झेल आहे ना तो जवळ जवळ 14 या आकड्यावरती सुटला होता आणि तो झेल जर पकडला असता तर माझं चित्र वेगळे असं. पण आता इथे सुद्धा झेल सुटताना पाहायला मिळतंय. शैलेश आज यदा कदाचित मैदानावरती येत असताना संध्याकाळी नाश्ता करत येत असताना नशिबाचा वडापाव खाऊन आला असावा.
पुढचा बॉल, समोरचा बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळला जातोय, पण इथे बॅट्समन चेतन आहेत आणि चेतन आक्रमण केलंय, येतोय षटकार. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर या मॅचची हवा काढण्याचं काम केलं चेतननं. 9 बॉल मध्ये आता 3ची गरज आहे. अजून एक, यस, आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करून टाकली आहे, सामना जिंकला. टीम आपण जर पाहिलं तर श्री जगदंबा फायटर्स या टीमनं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी दोन्ही टीमला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा.